श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महापालिका निवडणुकीत भव्य विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सातपूर गावातील रहिवाशांच्या वतीनं भव्य सत्कार समारंभ पार पडला। काळे फाउंडेशन सातपूर यांच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सातपूर इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ग्रामस्थांच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनापासून कौतुक करण्यात आलं। यावेळी नगरसेवकांनी आपलं मनोगत व्यक्त करत नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचं व सातपूर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्य करण्याचं आश्वासन दिलं। विजयानिमित्त नवनिर्वाचित नगरसेवकांचे विशाल पुष्पमालांनी स्वागत व अभिनंदन करण्यात आलं। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्त इंगोले, प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक बाळा निगड, नगरसेविका सोनाली भंदुरे, सविता काळे, मानसी शेवर यांच्यासह अन्य मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला। हा सत्कार समारंभ काळे फाउंडेशन सातपूर गाव दादासाहेब गायकवाड सभागृह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला होता। सर्वांना एकत्र घेऊन विकासाकडे घेऊन जाऊ कुठल्याही प्रकारचा
दिलं काय कुंभमेळा हा दिव्यमान आहे साधू संतांची संतांची सेवा करतो म्हणून आणि निश्चितच झाले आमच्या काळूबाबाची आमचे सेक्रेटरी बाळासाहेब गायकवाड सोसायटीचे सेक्रेटरी काळे असतील आणि काळे असतील शामराव काळे असतील विशेषतः आमचे जे मोठे बंधू आहेत जे रिटायर महापालिकेचे इंजिनियर आहे माझ्यावणी ज्या निवडणुकीला आधीपासून आम्हाला शब्द दिलेला आहे की फुल टाईम देणार आणि तुमच्या सोबत फुल टाईम राहणार नाही तुम्हाला आमचं किती अडचणी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गावातील जे प्रश्न आहेत असेल आमची सोसायटी असेल बँक सोसायटी रेग्युलर करायची असेल त्याची आता आम्ही केंद्रापासून महाराष्ट्रापासून नाशिक शहर महापालिकेत सत्तेत आलो निश्चितच काम करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही फक्त आवाज दिला लोकांनी आमच्या सोबत राहा अशी सर्वांना अपेक्षा बाळगतो आणि मला सांगितलं गेली 30 वर्ष गावातील माणसं काही म्हणजे आपल्या गावातील गावात अतिशय योग्य स्वभाव सगळ्यांना नाही दे त्या सर्वांना धरून चालणार व्यक्ती जसं बाळाने सांगितलं 30 वर्ष आपण म्हणजे पाच आणि 4 आपण 9 जे बोलले गावात आपण 9 जण म्हणून आलेले आणि आमच्या सांगितलं मी सोडून म्हणजे अशा आपण 12 जण आपण कायम सोबत आहोत आणि सोबत जी एकमेकाला अडचणी असेल एकमेकाच्या सहकार्याने आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि या पंचक्रोशीचा विकास कसा होईल कारण आमच्याही गावात एमआयडीसी आहे तुमच्याही गावात एमआयडीसी आपण सर्व खरं तर प्रकल्पग्रस्त आहोत दोन्ही गावात एमआयडीसी असताना दोन्ही गावं मोठ्या प्रमाणात महसूल देत असताना आपल्या जी या पंचवार्षिक एमआयडीसी अशीच मला वाटतं पुढे राहावं कारण दोन्ही गावांमध्ये जो महसूल जातो त्याचा वाटा आपल्याला आजपर्यंत मिळाला नाही सगळे गावांनी सांगितलं आपण सर्वांनी खरं तर मोठ्या प्रमाणात निधी आणून दोन्ही गावांच्या बरोबर आपल्या पंचक्रोशीचा विकास करू आणि त्या सर्व जनतांच्या मार्गदर्शनाच्या खाली आम्ही काम करत आहोत मी खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु काही कारणास्तव मला निघायचं आहे मी आपले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते मंचावर रमेश काळे मोगल काळे आनंद काळे वसंत पंडित शामराव काळे रवी काळे विनोद काळे राजू सोनवणे विवानंद काळे रवींद्र काळे काळू काळे राजाभाऊ सिंह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश तात्या काळे होते सूत्रसंचालन राहुल काळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन रवींद्र काळे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आनंदी वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक